विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला गोष्टी आवडतात ना? तुम्हाला आजी आजोबांनी चिमणी कावळ्याची गोष्ट, राजा राणीची गोष्ट, ससा आणि कासवची गोष्ट, सिंड्रेलाची गोष्ट अशा अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. तर आज आपण सिंह आणि कोल्हा ही गोष्ट बघूयात. आधी मी जो व्हिडिओ दाखवते तो तुम्ही बघा. पाठ दुसरा, सिंह आणि कोल्हा. चित्र पहा. प्रत्येक चित्रात काय काय दिसते ते सांगा. गोष्ट ऐका, गोष्ट सांगा. एक होतं जंगल. तिथे होता सिंह. तो पडला आजारी. कोल्हा आला त्याला भेटायला. सिंह म्हणाला, मला भूक लागलीये, पण मी आजारी आहे. तू इथे जवळच शिकार शोध. लगेच निघतो, कोल्हा म्हणाला. कोल्हा मनाशी म्हणाला, वाह, चांगली शिकार आहे. एक मेंढी पकडू, सिंहाकडे घेऊन जाऊ. कोल्हा हळूहळू मेंढी जवळ जाऊ लागला. एक कुत्रा दुरून हे पाहत होता. कुत्रा कोल्ह्याच्या मागे धावला. कोल्हा वेगाने पळून गेला. कोल्हा मनाशीच म्हणाला, सुटलो बुवा एकदाचा. चला आता सिंहाकडे जाऊ. सिंह म्हणाला, काय रे, काय झालं? कुठे आहे शिकार? कोल्हा म्हणाला, शिकार दिसली. मी पकडायचाही प्रयत्न केला, पण तेवढ्यात कुत्रा माझ्यावर धावून आला, म्हणून मी परत आलो. आता जातो आणि दुसरी शिकार शोधतो. आता आपण एका चित्राप्रमाणे बघूया. पहिल्या मी काही ओळी वाचते. एक होते जंगल. तिथे होता सिंह. तो पडला आजारी. कोल्हा आला त्याला भेटायला. सिंह म्हणाला, मला भूक लागली, मी आजारी आहे. तू इथे जवळच शिकार शोध. लगेच निघतो, कोल्हा म्हणाला. मित्रांनो, इथे एक जंगल होते. जंगल म्हणजे फॉरेस्ट. इथे एक सिंह होता. सिंह म्हणजे लॉयन. तो पडला आजारी. आजारी म्हणजे ईल. आणि सिंहाला भेटायला कोल्हा आलेला आहे. आता कोल्हा म्हणजे काय, तर फॉक्स. तेव्हा सिंह कोल्ह्याला म्हणाला, मला भूक लागलेली आहे, तू इथे जवळच शिकार शोध. तेव्हा कोल्हा म्हणतो, हो, लगेचच निघतो, कारण जंगलाचा राजा कोण आहे, सिंह. आणि सिंहाने सांगितलेले ऐकलेच पाहिजे. आणि कोल्हा निघाला. त्याला जवळच मेंढ्या चरताना दिसल्या. आता पुढच्या चित्रामध्ये बघूया काय होतंय ते. या चित्रामध्ये काय दिसत आहे? कोल्हा दिसत आहे, मेंढ्या दिसत आहेत, झाडे आहेत आणि त्या झाडांच्या पाठीमागे कुत्रा दिसत आहे. म्हणजे झाडाच्या पाठीमागे कुत्रा लपून बसलेला आहे. कोल्हा मनाशी म्हणाला, वा, चांगली शिकार आहे. एक मेंढी पकडू, सिंहाकडे घेऊन जाऊ. कोल्हा हळूहळू मेंढीजवळ जाऊ लागला. कुत्रा दुरून हे पाहत होता. कुत्रा मनातल्या मनात म्हणाला, काय चांगली शिकार आहे. मेंढ्या भरपूर दिसत आहेत. या मेंढ्यातून एक मेंढी आपण पकडायची. कोल्ह्याला हे खूप सोपं वाटलं. मेंढी पकडायची व सिंहाकडे घेऊन जायचं. कोल्हा हळूहळू मेंढ्याजवळ जात आहे, पण हे सगळं कुत्रं दुरून पाहत होता. तेवढ्यात काय होतं ते पहा. या चित्रामध्ये कोल्हा जेव्हा हळूहळू मेंढ्यांजवळ जाऊ लागला आणि मेंढ्यांजवळ जाता क्षणी तो एका मेंढीला पकडणार, तेवढ्यात कुत्र्याने मागून धावला
आणि कुत्रा कोल्ह्याच्या मागे धावल्यामुळे कोल्हा देखील घाबरला आणि पळून गेला. या चित्रामध्ये कोल्हा घाबरलेला आहे. तो अजूनही शांत झालेला नाही. त्याच्या मनात अजूनही भीती आहे की कुत्रा आपल्या मागे तर येत नाही ना. तो ज्या दिशेने आला त्याच दिशेकडे तोंड करून बसलेला आहे की बघतोय कुत्रा परत येत तर नाहीये ना. कोल्हा मनाशीच म्हणाला, सुटलो बुवा एकदाचा. तो आत्ताच त्या संकटातून वाचलो आहे, म्हणून मनातल्या मनात म्हणत आहे की सुटलो बुवा एकदाचा. आता सिंहाकडे जाऊ, असे कोल्हा म्हणाला आणि तो लगेच सिंहाकडे जातो आणि सिंह म्हणतो, काय रे, काय झालं? कुठे आहे शिकार तुझी? शिकार आणायला गेला होतास ना? कोल्हा काय म्हणतो पहा, शिकार दिसली, मी पकडायचा प्रयत्न सुद्धा केला, तेवढ्यात कुत्रा माझ्यावर धावून आला, म्हणून परत आलो. आता परत जातो आणि दुसरी शिकार मी शोधून आणतो, असं कोल्ह्याने सिंहाला सांगितलेलं आहे. कारण आता तो मनातल्या मनात घाबरलेला आहे की सिंहाला जर आपण नाही म्हणालो तर तो आपल्याला काय करेल, शिक्षा करेल, नाहीतर आपलीच शिकार करेल. तर या कथेमध्ये सिंहाने सांगितलेले काम कोल्ह्याने पूर्ण केले का? नाही. कारण सिंहाने त्याला शिकार आणायला सांगितले होते, पण कोल्हा ते करू शकला नाही. का बरं करू शकला नाही? कारण कोल्हा हा खूप घाबरट प्राणी आहे. जेव्हा त्याच्या मागे कुत्रा लागला होता, तेव्हा तो हातची शिकार तिथेच ठेवून आला. म्हणून कोल्ह्यासारखे आपल्याला घाबरट व्हायचे आहे का? तर नाही. आपल्याला या गोष्टीमधून ही शिकवण मिळाली की कोल्ह्यासारखे घाबरट नाही व्हायचे, तर सिंहासारखे शूर व्हायचे आहे. या पाठावरील काही कठीण शब्द आपण बघूयात. पहिला आहे सिंह म्हणजे लॉयन, कोल्हा म्हणजे फॉक्स, मेंढी म्हणजे शीप, कुत्रा म्हणजे डॉग, जंगल म्हणजे फॉरेस्ट, आजारी म्हणजे ईल, पकडणे म्हणजे टू कॅच, शिकार प्रे. स्वाध्याय. प्रश्न पहिला, कोण म्हणाले ते लिहा. म्हणजे खालील वाक्य कोण म्हणाले आहे ते लिहायचे आहे. पहिला, मी आजारी आहे. दुसरा आहे, लगेच निघतो. तिसरं, तू इथे जवळच शिकार शोध. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. थँक्यू.